नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला बघायचं की मुंबईची वेटिंग लिस्टची यादी काल लागलेली आहे आणि या यादीमध्ये किती मुलांची नावं आली आहेत आणि किती जणांना ह्याच्यामध्ये संधी मिळालेली आहे, ह्याच्यामध्ये काय पूर्ण प्रकरण आहे हे तुम्हाला आज पूर्ण मॅचच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि जर तुम्ही आज आपल्या यूट्यूब चॅनल नसेल तर आज आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, मुंबई पोलीस भरतीची जी अंतिम यादी होती, आपण बरेच जण प्रतीक्षित होते. त्या अंतिम यादीसाठी बऱ्याच जणांनी प्रयत्न केले, पण ते प्रयत्न आपल्याला माहिती की आज यशस्वी झालेले आणि जे विद्यार्थी ह्याच्यामध्ये लागलेले आहेत हे वेटिंग लिस्ट म्हणजे अंतिम यादी जी लागणार होती ती काल लागलेली आहे. आणि या यादीमध्ये मुंबई पोलीसचे किती विद्यार्थी घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये यांचं पूर्णपणे प्रोसेस कशी असणार हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की निवड यादी आणि अंतिम यादी ह्याच्यामध्ये फार फरक आहे. कारण की जी तात्पुरती निवड यादी असते आणि त्यानुसार ती दुसरी निवड अंतिम यादी जी काढली जाते त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात फरक आहे आणि तोच आज फरक तुम्हाला समजून सांगणार आहे. तर मित्रांनो, कालच एक परिपत्रक आलेलं आहे आणि हे परिपत्रक तुम्हाला जर बघायचं असेल तर खाली मी व्हॉट्सअप ग्रुपवर लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली व्हॉट्सअप ग्रुपची, त्याच्यावर मी ती परिपत्रक पूर्णपणे टाकलेली आणि आणखीन एकदा टाकणार आहे. ज्यांना बघायचं असेल ते बघून घ्या. कारण की हे जे परिपत्रक आहे 7/8/2026 हे बघू शकता, तारीख 7/8/2026 ह्या तारखे दिवशी परिपत्रक आलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय सांगितलं ही देखील तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो. तर मुंबई पोलीस शिपाई 2024-25 पोलीस शिपाई पदासाठी अस्थायी निवड तात्पुरती स्वरूपात नेमणुकीबाबत म्हणजे जे विद्यार्थी अंतिम निवड यादीमध्ये राहिले होते म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये राहिले होते ते वेटिंग लिस्टमध्ये एकूण विद्यार्थी किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हे वेटिंग लिस्टमध्ये केलेलं आहे. तर मित्रांनो, एकूण तुम्हाला सांगण्याचा आकडा तर ह्याच्यामध्ये 96 विद्यार्थी मित्रांनो घेतलेले आहेत आणि 96 मुलांचं ह्याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. ह्याच्यामध्ये मुली किती आहेत, मुलं किती आहेत याची संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे. बरेच जणांनी यादी बघितली असेल किंवा नसेल, ह्याच्यामध्ये कुठल्या कास्टची मुलं जास्त आहेत, कुठल्या काही कमी आहेत हे देखील तुम्हाला सांगणार आहे. तर ओपन SCBC, त्यानंतर ओपन SCBC, त्यानंतर SC, OBC अशा प्रकारे कुठल्या कुठल्या कास्ट आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे तर ओपनचे विद्यार्थी जास्त दिसत आहेत, त्यांना SBC, OBC, त्यानंतर SC, त्यानंतर ओपन म्हणजे ह्या 3 ते 4 कास्टचे विद्यार्थी ह्याच्यामध्ये जास्त दिसत आहेत वेटिंग लिस्टमध्ये. आता विषय असा आहे की ही पूर्ण परिपत्रक तुम्हाला वाचून दाखवणार आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे सविस्तर माहिती आता बघायचं आहे. तर उपयुक्त संदर्भानुसार मुंबई पोलीस शिपाई पदासाठी अंतिम निवड यादी कागदपत्र पडताळणी भरती प्रक्रियेबाबत निकष अधिक राहून गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे. चारित्र्य पडताळणी अहवाल निरंकर प्राप्त झालेल्या उमेदवारांनी वैद्यकीय चाचणी घेण्यात येत असून त्या उमेदवारांना 18/8/2026 व 19/8/2026 रोजी नियुक्त आदेश प्रदान करण्यात येत आहेत. म्हणजे हे जे विद्यार्थी यांची गुणवत्ता यादी घेतली होती म्हणजे जे विद्यार्थ्यांची पहिल्यांदा निवड यादी झाली होती ते विद्यार्थी मुंबई पोलीसमध्ये भरती झाले होते, त्यांची जे अंतिम यादी झालेली आहे चारित्र्य पडताळणी झालेली आहे. आता त्यांना नियुक्ती पत्र जे आहे ते 18/8 पासून देण्यात येणार आहे. म्हणजे 18 तारखेपासून आपण तिथं हजर राहायचे. त्यानंतर तुमची ट्रेनिंग होणार, संपूर्ण होणार. आता ह्याच्यामध्ये सोबत यादीत नमूद असलेल्या वेळापत्रानुसार उमेदवारांनी आपल्या नावासमोर नमूद दिनांकास वैद्यकीय चाचणी तथा आयुक्त स्वीकारण्यासाठी प्रशिक्षणास जाण्याच्या तयारीनिशी सशस्त्र पोलीस कोळे कलिना मुंबई येथे सकाळी 9 वाजता हजर राहायचं. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची अंतिम निवड यादीमध्ये नाव आहेत त्यांनी काय करायचं की पोलीस प्रशिक्षणासाठी आपल्याला जायचंय, त्या तयारीनुसार तिथे यायचंय. अशा प्रकारे याच्यामध्ये माहिती दिली आहे आणि परिपत्रक तुम्हाला पूर्णपणे वाचायला मिळणार मित्रांनो. ज्यांना बघितलेलं नाही ते देखील तुम्हाला खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि मुंबईची अंतिम निवड यादी लागली ह्याच्यामध्ये किती विद्यार्थी येतात ह्याच्यामध्ये आपल्याला नियुक्ती साठी योजना व न चुकता आणण्याच्या गोष्टी म्हणजे नियुक्ती आपली जिथं नियुक्ती होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी घेऊन जायचे ते सांगितले. भरती ओळखपत्र, मैदानी चाचणी, लेखी परीक्षेचे म्हणजे जेव्हा तुम्ही मैदानी चाचणीला गेलो ते देखील ओळखपत्र आणि लेखी परीक्षेला गेलो होतो ते देखील ओळखपत्र तिथे घेऊन जायचंय. त्यानंतर 4 पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू. पोलीस प्रशिक्षणासाठी तयारीने न चुकता हजर राहावी. आता आपले जे निवड यादी करण्यात आली त्याच्यामध्ये पोलीस प्रशिक्षणासाठी जे विद्यार्थी ते बोलण्यात आले त्यांना न चुकता तिथं हजर राहायचे. आणि ह्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे तर कुठल्या कुठल्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत तर आवेदन अर्जामध्ये नमूद केलेल्या मूळ कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षण म्हणजे जेव्हा तुम्ही आवेदन अर्जामध्ये जे आरक्षण लागू केलं होतं त्याचं पूर्णपणे मूळ कागदपत्र सर्टिफिकेट असतील ते देखील तुम्ही हजर करायचं आहे. त्यानंतर त्या प्राधिकरणाने त्यानं मूळ दाखला, वयाचा दाखला, शैक्षणिक अर्हता तुम्ही शैक्षणिक पात्रता लावली होती ते देखील तिथं तुम्ही सादर करायची. तिथे मूळ कागदपत्र तुम्हाला आता शेवटच्या टप्प्यात लागणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही तिथं आता 18 तारखेला तुम्हाला बोललेलं 18 आणि 19 तारखेपर्यंत तुम्ही तिथं हजर राहायचंय आणि जे विद्यार्थी गैरहजर राहतील ते भरती प्रक्रियेतून बाद करणार हे देखील त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. मग आता कुठल्या
कुठले कुठले विद्यार्थी याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, संगणक हाताळणी नियुक्त, म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही हे केलं होतं कॉम्प्युटरचं, तुम्ही एम-एस-सी-आयटीचा कोर्स जर केला असेल तर देखील तुम्हाला इथं घेऊन जायचं आहे. आता ह्याच्यामध्ये कुठल्या सोबत आणण्याच्या वस्तू कुठल्या सांगितलेल्या आहेत. तर मित्रांनो, आपल्याला सोबत जे पोलीस झाले त्यांना कुठले सांगितले आहेत, तर कपडे, विश्रांती करण्यासाठी साहित्य, त्यानंतर दरी किंवा मच्छरदाणी, पांघरूण, ताट, म्हणजे आपलं स्वतःचं ताट, त्यानंतर वाटी, तांब्या, ग्लास, दाढीचे साहित्य, पुरुषांकरिता 2 खाकी हाफ पॅन्ट, म्हणजे जेव्हा तुम्ही भरती प्रक्रियेला किंवा तुम्ही तिथं नियुक्तीसाठी जाणार, ट्रेनिंगसाठी जाता, तुम्हाला तिथं 2 खाकी पॅन्ट किंवा 2 पांढरे बनियन, त्यानंतर त्यानंतर 1 जोडी खाकी नायलॉन सॉक्स आणि 2 जोडी 200 पानी वह्या, 2 जोडी 200 पानी वह्या देखील तुम्हाला तिथे लागणार आहे. नंतर 1 पेन, गांधी टोपी आणि 1 लोखंडी ब्रॅकेट व 2 ट्राउझर. महिलांकरिता 2 पांढरे टी-शर्ट व साहित्य सोबत आणायचे आहे. त्यानंतर मेस ॲडव्हान्स ₹2000 घेऊन यावे. म्हणजे आपल्याला जिथं ट्रेनिंगसाठी आपण जाणार आहोत तिथं आपल्याला ₹2000 मेससाठी भरायचे, ॲडव्हान्स ₹2000 घेऊन यावे. त्यानंतर तसेच संपर्कासाठी दिलेला मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी अद्ययावत ठेवलेल्या उमेदवाराने आपल्यासोबत चैनीच्या वस्तू किंवा किमतीच्या वस्तू, उदाहरणार्थ सोन्याचे दागिने वस्तू आणू नयेत. म्हणजे जेव्हा तुम्ही ट्रेनिंगला जाणार तिथं तुम्ही ज्या गोष्टी आणणार नाही ती तुम्हाला सांगितलं, सोन्याचे दागिने किंवा चैनीच्या वस्तू कुणी आणू नका. त्यानंतर हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास कुठलीही तक्रार घेतली जाणार नाही. परत त्यानंतर तिसरा एक मुद्दा आहे की भरती आवेदन पत्र नसल्यास अथवा अपूर्ण कागदपत्रे, प्रमाणपत्र असल्यास नियुक्ती देण्यात येणार नाही. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे भरती वेळी जी कागदपत्र तुम्ही सादर केली होती ती जर कागदपत्र तुमच्याकडे आज जर नसतील तर तुम्ही तिथं नियुक्ती येणार नाही, अशा प्रकारे ते सांगितलेलं आहे. नियुक्तीसाठी दिलेल्या दिनांकाच्या वेळी गैरहजर राहिल्यास पूर्ण सूचना न देता निवड रद्द करण्यात यावी, अशा प्रकारे सांगितलेलं आहे. त्यानंतर आदेशातील अटी शर्तीच्या अधीन आहे आणि ही संपूर्ण उमेदवार तिथं हजर राहणे गरजेचे आहे, ही तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. हे परिपत्रक जे आहे ते 5 पानी परिपत्रक आहे आणि ज्या विद्यार्थ्याला बोलले त्यांची देखील नावं आलेली मित्रांनो. आता प्रत्येकाची नावं वाचणं शक्य नाही, तरी पण आपण एका दुसरं नाव वाचू. तर आता मुलींची नावं आहेत: अमृता सपाटा पाटील, ही ओबीसीची महिला आहे आणि तिला तिथं बोलण्यात आलेलं आहे. त्यानंतर दीक्षा पाटील, स्नेहा, त्यानंतर सोनाली शिलेकर, परत त्यानंतर सुमाटा बाबर, ही मुलींची यादी आहे मित्रांनो. त्यानंतर मुलांची देखील तुम्हाला सांगणार आहे. तर अशा प्रकारे 96 एकदम एकूण उमेदवार तिथं बोलण्यात आलेले आहेत आणि हे प्रत्येकाला तिथं आपल्याला जायचं आहे की 18-19 तारखेला. आणि हे जे विद्यार्थी जे ह्यातले आता कसं आहे 96 विद्यार्थी बोललेले आहेत, त्यातले 96 मध्ये जर समजा 2 ते 3 विद्यार्थी जर अनुपस्थित राहिले तर ते परत एकदा निवड यादी लावण्यात येते आणि त्याच्या जागी जे विद्यार्थी दुसऱ्या मार्कावाले असतील किंवा आता ह्याच्यामध्ये जे विद्यार्थी भरती प्रक्रियेमध्ये हे जे आहे ते अंतिम क्रमांक म्हणजे वेटिंग लिस्टची यादी आपल्या समोर दाखवली आहे आणि पूर्णपणे तुम्हाला अशाच प्रकारे पोलीस भरती संदर्भात माहिती जर बघायची असेल तर आज आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.